सर प्लीज मला 24 तास देता का? मी काही करेन पण त्या खऱ्या गुन्हेगाराला तुमच्यासमोर आणून उभं करीन. प्लीज फक्त 24 तासांसाठी एजेंना अटक करू नका. मॅडम, जर 24 तासांच्या आत तुम्ही खऱ्या गुन्हेगाराला पकडून आणणार असाल तर मी माझ्या जबाबदारीवर एजंटची 24 तासाची अटक थांबवायला तयार आहे. पण या 24 तासात एजे सरांना घराबाहेर जाता येणार नाही, कारण ऑन पेपर या घटनेला एजे सर कारणीभूत आहेत आणि चिडलेल्या फॅमिलीने कायदा हातात घेऊ नये अशी माझी इच्छा आहे. ज्यांना विषबाधा झाली आहे त्यांच्या घरचे खूप भडकले आहेत. जर त्यांनी कायदा हातात घेतला तर खूप प्रॉब्लेम होईल. ठीक आहे सर. जर एजे घराबाहेर पडू शकणार नसतील तर मी जाईन आणि मी गुन्हेगाराला शोधून तुमच्यासमोर उभं करीन, तेही 24 तासाच्या आत. लीला, तू तुझे फुटकळ प्रयत्न करून बघ, पण फूड पॉइझनिंगचा मास्टर माइंड मी आहे. आणि पुढच्या 24 तासात काय, पुढचे 7 जन्म जरी तू शोधलंस ना तरी तुला ते सापडणार नाही. मॅडम, आता तुमच्याकडे फक्त 24 तास आहेत. त्यानंतर मात्र मला ॲक्शन घ्यावीच लागेल. आणि तुम्हाला एजंटच्या अगेन्स्ट ॲक्शन घ्यायची वेळ येणारच नाही, मी शब्द देते तुम्हाला. ठीक आहे मॅडम, आमची लोक या प्रकरणाचा तपास करतच आहेत. आमच्या हाती काय लागलं तर आम्ही तुम्हाला नक्की कळवू, आणि जर तुम्हाला काही कळलं तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आमची काहीही मदत लागली तर आम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी हजर आहोत. येतो आम्ही. हो सर, थँक्यू. लीला, तू मनावर घेतलं तू काही करू शकतेस, मला माहिती आहे. माझा तुझ्यावर विश्वास आहे. हो, पण अंतरात आई त्या अजूनही घरी आल्या नाहीत, त्यांना पण शोधायला हवं. लीला लीला, तू काळजी करू नकोस. अंधाराला मी शोधते. ठीक आहे आजी, काही कळलं तर मला लगेच सांगा. एजे आजी, मी इथे. लीला, प्लीज बी केअरफुल, प्लीज. मी अंतराला शोधायचा प्रयत्न करते. आजी, काळजी करू नका, मारुती आहे माझ्यासोबत. बिलकुल काळजी करू नका. विश्वा, नीट ऐक. काय झालं? विराज सर, प्रमोद सर काही सापडलं का? नाही लीला, अजून तरी जे काय घडलंय काहीच कळत नाही का? लीलाबाईनी, हा आपला फूड क्वालिटी कंट्रोल टीमचा रिपोर्ट आहे. ही टीम आपलं सगळं रॉ मटेरियल चेक करते, त्याची क्वालिटी पडताळून पाहते आणि एकदा त्यांनी क्लिअरन्स दिला की आपण ते वापरायला देतो. ह्याचा अर्थ रॉ मटेरियलमध्ये काहीच भेसळ नाही. नाही. आणि आणखीन एक गोष्ट, लॅब रिपोर्टमध्ये असं आलंय की आपण पार्टीमध्ये जे काही फूड सर्व केलं त्यामध्ये पॉयझनस एलिमेंट होते. असं कसं शक्य आहे? असं बाहेरचं कोणी येऊन आपल्या पदार्थांमध्ये पॉयझनस पदार्थ मिक्स करतं आणि स्टाफला काहीच कळत नाही? विराज, अरे मी सगळ्या स्टाफची लिस्ट चेक केली आहे, नेहमीचा स्टाफ आहे. दादा, मी फुटेजेस सुद्धा चेक केले CCTV मध्ये. आपल्या प्रेमायसेसमध्ये कुठेच सस्पिशियस हालचाल झाली नाही ना, कोणी आतमध्ये आलंय. मग हे सगळं कसं काय झालं? ह्याचा अर्थ ती व्यक्ती बाहेरची नाही तर आपल्याच विश्वासातली कोणीतरी आहे.
नाही लीलाबाईंनी तुम्ही हे असं खात्रीपूर्वक कसं काय सांगू शकता? हो. ईश्वर दादा, हे बघ, रॉ मटेरियलमध्ये कसली भेसळ नाही, बरोबर? आणि लॅब रिपोर्ट्स प्रमाणे सगळ्या पदार्थांमध्ये पॉइझनस एलिमेंट होता. पण रॉ मटेरियल त्यात तर काहीच भेसळ नाहीये. आणि सगळं जेवण आपल्या स्टाफने हॉटेलमध्येच बनवले, त्यामुळे बाहेरची कुठली तरी व्यक्ती येऊन काहीतरी करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की आपल्या स्टाफपैकीच कोणीतरी हे केलं. लीलाचा मुद्दा करेक्ट आहे. विश्वा दादा, मला सांग, आपल्या किचनमध्ये CCTV कॅमेराज आहेत? हो आहे. त्यांचं फुटेज चेक कर. मला वाटतं त्यात नक्की काहीतरी सापडेल. मी लगेच चेक करतो. आणि विराज सर, मला आपल्या स्टाफची लिस्ट देता? हां हां. हो फाल्गुनी, मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. आता मला फक्त तुझी साथ हवी. तू आहेस ना माझ्या बरोबर? काय मिळालं तुम्हाला हे असं वागून? एजे त्यांच्या स्टाफला कधीच परक्यासारखं वागवत नाही. त्यांच्यासाठी त्यांचा स्टाफ हा त्यांच्या फॅमिली सारखा आहे. तुम्ही कदाचित विसरला असाल नागेश, मी आठवण करून देते. तुमच्या आई जेव्हा ICU मध्ये होत्या तेव्हा हॉस्पिटलचा आणि सर्जरीचा सगळा खर्च एजेंनी केला होता. आणि सागर, तुमच्या बहिणीचं शिक्षण सुद्धा एजेंटमुळेच पूर्ण होऊ शकलं. एजेंनी तुमच्यासाठी एवढं सगळं केलं आणि तुम्ही काय केलं? त्यांचा विश्वासघात. हे तुम्हाला कळतंय का? ज्या स्टाफला एजेंनी इतकं जपलंय, जेव्हा एजेंना कळेल की त्यांचा स्टाफ त्यांच्याशी असा वागलाय, त्यांना किती वाईट वाटेल. नाही काय ना, पैसा काय आज आहे उद्या नाही, पण एकदा गमावलेला विश्वास परत कमावता येत नाही. मॅडम, तुम्हाला समजावून कसं सांगू काहीच कळत नाहीये. अहो, एजे सरांशी विश्वासघात नाही केला आम्ही. एजेंना फसवण्याचा विचार आम्ही स्वप्नातही नाही करू शकत. हो का? बर विराज सर, हे बघा, हे तुमचे बँक स्टेटमेंट्स आहेत. पहिली गोष्ट, तुम्ही दोघंही अचानक सुट्टीवर गेलात आणि म्हणून नवीन शेफ्सना अपॉइंट करावं लागलं. आणि तुम्ही सुट्टीवर गेल्यानंतरच तुमच्या अकाउंटमध्ये 5 ते 7 लाख रुपये क्रेडिट झालेत. आणि तुमची सुट्ट्या घ्यायची कारणं सुद्धा सगळी खोटी होती. ह्यावर काय बोलायचं आता तुम्हाला? मॅडम, आमच्या अकाउंटवरती पैसे आले हे खरं आहे, पण त्यातला एकही रुपया आम्ही वापरला नाहीये. नाही ते आम्ही चेक करूच, पण तुम्ही खोटे रिझन्स देऊन सुट्ट्या घेतल्या का? नाही, तुम्हाला माहिती आहे ना, बाबा कधीच कोणाला सुट्टीसाठी अडवत नाहीत. खोटं का बोललात? कारण गेले काही दिवस आम्हाला धमक्यांचे फोन येत होते, म्हणून जबरदस्ती आम्हाला सुट्टी घ्यावी लागली. एजंटच्या रेस्टॉरंटमधून नोकरी सोडा असं आम्हाला फोनवर सांगण्यात येत होतं वारंवार. त्यानंतर आमच्या अकाउंटला पैसे अचानक ट्रान्सफरसुद्धा झाले, परंतु आम्ही पैशाला बळी पडत नाही हे कळल्यावर त्यांनी आमच्या घरातल्यांना धमकी द्यायला सुरुवात केली. मॅडम, आमचा नाईलाज झाला होता. तुम्हाला धमकी कोण देत होतं? ते नाही माहीत, पण त्यांनी त्यांची ओळख पटू दिली नाही. ठीक आहे, तुम्हाला ज्या नंबरवरनं कॉल येत होते तो नंबर आम्हाला द्या. विराज सर, तुम्ही फोन लावून बघता का? हां, त्यांचा नंबर सांगा. सॉरी मॅडम, खरं तर हे सर्व तुम्हाला आधीच सांगायला पाहिजे होतं, पण आम्ही खूप घाबरलो होतो. हे बघा, घाबरायचं काहीच कारण नाही. जो कोणी गुन्हेगार आहे त्याला आम्ही शोधून काढूच.
फक्त तुम्हाला जर परत असा काही फोन आला ना तर मात्र आम्हाला नक्की सांगा. हो मॅडम. हो मॅडम. ठीक आहे, तुम्ही या. लीला, हा फोन नॉट रिचेबल लागतोय. वाटलंच होतं मला. आपण एक काम करूया, सायबर क्राईम डिपार्टमेंटला नंबर देऊयात, ते कदाचित काहीतरी रेकॉर्ड्स काढतील. मी लगेच पाठवतो. हो विश्वास दादा, बोल. ग्रेट, म्हणजे माझी शंका खरी ठरली. ठीक आहे, तुम्हाला लोकेशन पाठव, मी आणि विराज सर पोहोचतोच. विराज सर, आपल्याला एका लोकेशनवर लगेच जायचं आहे. ठीक आहे. कोण आहे? कोण आहात तुम्ही? काय काम आहे तुमचं? मला बॉसने पाठवलंय, मी कॅश घेऊन आली आहे बघा. पुढच्या काही तासात तुला माझा माणूस कॅश आणून देईल. ती घ्यायची आणि मुंबई सोडायची, कळलं? बॉसने पाठवले का तुम्हाला? हो, पटकन दार उघडा ना, कोणीतरी बघेल. कुठे कॅश? ठीक आहे. एवढे पैसे? एवढे पैसे तर ठरलेच नव्हते. नाही, त्याचं काय ना, तुम्ही तुमचं काम एकदम चोख केलं म्हणून बॉसने खुश होऊन गेलेत. ठीक आहे, तुमचं काम झालंय, निघा आता. नाही, ॲक्च्युली अजून एक काम होतं. म्हणजे बॉस म्हणाले की तुमच्याकडे अजून कसले रेकॉर्डिंग्स, काही पुरावे वगैरे असतील तर माझ्याकडे देऊन टाका. विराज सर, त्याला आपल्या ऑफिसमध्ये घेऊन जा. हॅलो. हां, हा आवाज तर ओळखीचा वाटतोय. हा मॅक्स समोरून बोलत का नाहीये? काही गडबड नसेल ना? नक्कीच हा आवाज माझ्या ओळखीचा आहे, पण कोणाचा आहे हे का लक्षात येत नाहीये. अहो काय झालं, मिळालेत का पैसे? तुम्ही
पैसे मिळणार नसतील तर काय उपयोग? आम्ही वाट पाहतोय, लवकर या घरी. हॅलो, सॉरी, मी लीला जहागीरदार बोलतेय. हे बघा, मला तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे. वहिनी, एजंटनी आजींना कॉल केला होता, पण अंतरांचा काहीच पत्ता लागत नाहीये. आणि ती लीला पण फोन उचलत नाहीये. बघा ना, 8 वाजत आले. तर काय करायचं आपण? आता आपण काहीच नाही करू शकत सरस्वती. आता फक्त ते लीला काय काय करतेय ते बघत राहायचं आपण. कशाला पकडले मला? आता बास झाला. आता खरं खरं सांगायचं, कोणी करायला लावलं तुला हे सगळं? कोण आहे तुझा बॉस? बोल, नाही जे ना ते पटपट बोला, नाहीतर एक दे ना असे कानाकडे. मारू नका. अहो मॅडम, मी तुम्हाला कित्येंदा सांगतोय, माझा कोणी बॉस नाही आहे. मीच केलं आहे सगळं. मग जेव्हा मी म्हणाले बॉसने मला कॅश घेऊन पाठवलंय, तेव्हा मला घरात का घेतलंस? मॅडम, आता तुम्हीच म्हणालात ना, पैशाची बॅग बॉसने पाठवली आहे. मग मला पैशाची गरज होती, आणि आता समोरून पैसे येतात तर मी कशाला नको बोलू? मग तुझ्या फोनवर सतत बॉस नावाने जो फोन येतोय, तो माणूस कोण आहे? बॉस काय कोणी असू शकतं ना. मी माझ्या भावाचंच नाव बॉस ठेवलंय. काय मूर्ख समजलंय का आम्हाला? कळत नाही का तुला तू केवढा मोठा फ्रॉड केलायस ते? तू फक्त काही पैशांसाठी कोणाचा तरी दुसऱ्याचा आरोप स्वतःवर घेतोयस. आणि कितीतरी लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्याचे नातेवाईक जीव मुठीत घेऊन ते बरे कधी होतील याची वाट बघतायत. तुला कळतंय का? ह्या सगळ्यांची हाय लागेल. त्यांची काय, एजंटची, आमच्या घरच्यांची सुद्धा लागेल. अरे जे मी खूप मेहनतीने सगळं साम्राज्य उभं केलं होतं, आणि तू एका दिवसात सगळं धुळीला मिळवलंयस. हे बघ, तू आता बोलला नाहीस ना तर माझा नवरा तुरुंगात जाईल. अरे काय रे, तुला तुझी बायका पोरं नाही आहेत का? त्यांचा तरी विचार कर. त्यांना जेव्हा कळेल की तुम्ही असे वागलात, त्यांना किती वाईट वाटेल. आणि असे फसवून जे पैसे कमवलेस, तुला काय वाटतं तुझी बायका परत ढुंकून तरी बघतील का त्याच्याकडे? इतक्या सगळ्या लोकांच्या दुःखाचं कारण आहेस तू. काय वाटलं तुला ह्या सगळ्याची झळ तुला किंवा तुझ्या कुटुंबाला लागणार नाही? मॅडम, सगळं माझ्यामुळे झालंय. मी माझी चूक कबूल करतो ना. तुम्ही एक काम करा ना, मला पोलिसांकडे देऊन टाका ना, आणि संपवा विषय. पण माझं ऐका ना, माझा कोणी बॉस नाही आहे. मला नाही वाटत हा मॅक काही खरं बोलेल. लीला वहिनी, आपण त्याला आत्ताच्या आत्ता पोलिसांमध्ये देऊया. पोलीस त्याच्याकडनं सगळं वधवून घेतील. मला विश्वरूपचं म्हणणं पटतंय. 1 मिनिट, मी पोलिसांना फोन करतो. नाही, थांबा प्रमोद सर, असं नको करायला. हा आपल्या समोरच काही बोलायला तयार नाहीये. पोलीस आल्यावर तो त्यांच्यासमोरही सगळं फिरवेल आणि म्हणेल की माझी काही चूक नाही, ह्यांनीच मला जबरदस्ती डांबून ठेवलंय. मग काय करायचं आपण? बघा, आता ना प्रश्न एजंटच्या रेप्युटेशनचा आहे, आणि मी त्यांना शब्द दिलाय की मी 24 तासात काही करून गुन्हेगाराला समोर आणीन. आणि माझी खात्री आहे, हा मॅक ते एकट्याने काही केलेलं नाहीये. त्याच्या मागे कोणीतरी दुसरं आहे, कुठली तरी दुसरी व्यक्ती आहे. कोण असेल?